हॅलो हाय नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण। आज आमचा गॅलेंटाईन डे होता। गॅलेंटाईन म्हणजे गर्ल्सचा व्हॅलेंटाईन आणि गर्ल्स म्हणजे मुली म्हटल्या की शॉपिंग हे ओघाने आलंच। आणि शॉपिंग म्हटलं आणि जर तुम्ही ह्याच्यामध्ये असाल, पुण्यामध्ये असाल तर अर्थातच तुळशीबाग आलं। त्यामुळे आज मी मनू आणि किंशुक आम्ही तिघही जण गेलो होतो तुळशीबागेमध्ये। आज काय खरेदी केली तुळशीबागेची तेही तुम्हाला दाखवते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मनूचं इंटर्नशिप सुरू झालेलं आहे आणि म्हणून तिने आईला पहिल्या पगाराची साडी घेतली आहे। त्याही शॉपिंगला आम्ही गेलेलो होतो। चला तर मग पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळं हे दाखवते। हॅलो हाय सगळ्यांना, आम्ही पुण्याच्या मुळचंदमध्ये आलेलो आहोत आणि अनुष्काची इंटर्नशिप सुरू झाली आहे, त्यामुळे ती पहिल्या पगाराची मला साडी घेतली आहे। चला तुम्हाला दाखवते। छान छान साड्या आहेत, डिझायनर। म्हणणं की तुझ्याकडे काठापदराच्या खूप साड्या झाल्या आहेत, त्यामुळे डिझायनर साडी घे म्हणून ती मला इथे घेऊन आलेली आहे। चला तर दाखवते तुम्हाला कशा आहेत। चला स्टे ट्यून। हिची काय रेंज आहे? ही ऑर्गेन्झा आहे, टिश्यू आहे, ऑर्गेन्झा आहेत, पेस्टल शेड्स आहेत सगळ्या। मला पेस्टल शेड्स आवडतात म्हणे, पेस्टल शेड्स खूप आवडतात। सुंदर आहे ही पण। ही टिश्यू आहे वाटतं ना, नेट आहे, नेट। ओ सॉरी, छान आहे, सुंदर आहे। माझी अशीच साधारण पुरुषांचंच काम असतं। आम्ही आहोत पुण्याच्या द फेमस तुळशीबागेमध्ये। तुळशीबागेमध्ये आहोत द फेमस कावळे आईस्क्रीममध्ये। आणि आम्ही नुकतंच हे सँडविच म्हणजे ग्रिल सँडविच चट्टापट्टा केलेला आहे। आणि आम्ही ऑलरेडी 2 मँगो मस्तानी आणि 1 पायनॅपल मस्तानी आमची संपूर्ण झाली आहे। ही आहे बाजीराव मस्तानी। त्याच्यामध्ये पायनॅपल आईस्क्रीम आणि ऑरेंज मिल्कशेक असं ते कॉम्बिनेशन असतं, म्हणून त्याला बाजीराव मस्तानी म्हणतात। मस्त। हॅलो पुणेकर, मस्तानीला पेशव्यांच्या दरबारामध्ये किंमत मिळवणं पण खवय्यांच्या मनामध्ये मात्र खूपच किंमत आहे। सो चीअर्स। आणि गणपती बाप्पाचं दर्शन नाही घेतलं, बाप्पा मोरया। पाटी वाचली ना, याला म्हणतात पुणेरी पाट्या। तुळशीबागेमध्ये आम्ही 2 साड्या घेतल्या, तर दोन्ही साड्यांचं मिळून बिल झालं 6,330 रुपये। जी साडीची किंमत असते म्हणजे MRP जी आहे त्याच्यावरती ऑफ आहे, सेल चाललेला आहे, तर तिथे वर्षभर जवळपास असतं। तर ही एक साडी ती मला मनूने घेतली आहे। तर मनूला आम्ही मागे मी एक अशी लाल रंगाची साडी घेतली होती, ज्याच्यावरती लाल रंगाचं स्वरोस्की क्रिस्टलचं काम होतं आणि ती मला आवडली होती। तर त्याच प्रकारातली ही बॉटल ग्रीन कलरची स्वरोस्की क्रिस्टल्स असणारी, मॅचिंग क्रिस्टल्स असणारी अशी ही साडी आहे। साडी वजनाला जड आहे आणि पूर्ण साडीभर असे हे स्वरोस्की क्रिस्टल्स आहेत। हे छान आहे ना, मला खूप आवडली। आणि ही पण म्हणूनच शोधून काढली, कारण तिथे इतक्या साड्या असतात की तुम्ही कन्फ्यूज होता। आणि ते झाल्यावरती मग आमची एका साडीवर नजर पडली आणि मग मनू म्हणे आपण आई ही पण साडी घेऊच यार, म्हणून ही एक काश्मीरी वर्क असणारी अशी ही साडी आहे। पूर्ण काश्मीरी वर्क जे असतं तर ते आहे। ही साडी थोडी महाग आहे, याची साधारण 4,000 वगैरे काहीतरी किंमत आहे आणि मनूने घेतलेल्याची 2,000च्या आसपास, अशी ती 6,330ला हे झालेलं आहे। ही साडी तर अजूनच जड आहे, पूर्ण नाजूक नाजूक असं सगळं काम आहे। आणि ही साडी जॉर्जेट आहे, जॉर्जेटवर हे सगळं वर्क आहे आणि त्याच्यावरती क्रिस्टलचं पण काम आहे। असं सगळं मिळून ही 2 साड्यांची आमची खरेदी झाली। चांगल्या जड जड साड्या घेतल्या आहेत मी। बघू आता एवढ्या जड वजनदार साड्या मी नेसते का। हा ते झालं।
आणि आम्ही मागच्या वेळेस आमच्या मदतनीस मावशींनी पोळपाटाच्या आमच्या बोऱ्या वाजवला होता. संगमरवरी पोळपाटावरती माझा राग काढलेला होता, त्यामुळे मला कधीचा एक संगमरवरी पोळपाट घ्यायचा होता, तर तो आम्ही घेतला आहे. पहा याची अजून एक गंमत, तुम्ही म्हणाल की ऑनलाईन घेतला नाही का, तर ऑनलाईन सुद्धा मी मनूकडे मागवलं होतं पोळपाट, पण त्याचे 2 तुकडे झालेले होते, त्यामुळे मग मला हा पोळपाट घेणं गरजेचं होतं, कारण अगदीच पोळपाटाची पंचायत झाली. हे किंशुकला एक सिपर हवं होतं, ज्याच्यामध्ये तो मिल्कशेक वगैरे काय काय ज्यूस वगैरे असं ठेवू शकेल, जे धुवू शकेल. तर हे किंशुकीने घेतलेलं आहे. त्याच दुकानामध्ये, पोळपाटाच्याच दुकानात ही एक बॉटल घेतली आहे किंशुकला. त्याला बॉटल पण हवी होती, त्याला ना हे असे कोल्ड्रिंक वगैरे ह्याचं सगळ्याचे खूप आवड आहे, तर ती एक घेतली आहे. इंडक्शनचे पातेले घेतले, कारण मुलांच्याकडे इंडक्शन आहे, त्यामुळे हे लहान मोठे असे इंडक्शनचे पातेले घेतले आहेत. आणि मुली म्हटल्या ना की मुलींची खरेदी असतेच. तर हे किंशुकला गॉगल घेतलेले आहेत, ते स्वस्तातले रस्त्यावरचे असतात ना, काहीतरी गंमत म्हणून त्याला कधीतरी व्हिडिओ करायचे असतात, फोटो काढायचे असतात, तर त्याच्यासाठीचे हे गॉगल आहे. हा मनूचा गॉगल आहे, ते 100-200 रुपयाचे वगैरे आहेत, फार काही महाग नाही आहेत, पण तुम्हाला गंमत म्हणून दाखवते. नाही हा 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 तेन काला चष्मा, तेन काला चष्मा जचता है गोरे मुखडे पे, है ना. तर असे हे गॉगल घेतले, आणि किंशुकने मला चांगली टोपी घातली आहे असं. आणि हे मनूचे स्क्रंचीज आहे, ह्या गोष्टीची तर मला फारशी गरजच पडत नाही. आणि मग खूप सारे कानातले घेतलेत मनूने, असे भरभरून कानातले घेतलेत तिने ठिकठिकाणी. पॉज कर एक मिनिट. किंशुकच्या फोनचं कव्हर गेलेलं होतं, तर ते फोनचं कव्हर पण घेतलंय, आणि चांगलं दिसतंय कव्हर. प्लेनच आहे, 100 रुपयाचं वगैरे काहीतरी आहे ते. हे पण अशीच टोपी पण काहीतरी 100 रुपयाची आहे. आणि पातेलं भरून कानातले घेतले. ते पातेलं म्हणजे लिटरली पातेलं भरून आहेत ते. म्हणजे कानातले बघितले की मनूला काय होतं काय माहिती, इतक्या असंख्य व्हरायटी, कुठे 100 रुपयाला 3, कुठे अजून काय 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 ते सांगत असतात तुम्हाला, तसे तसे ते गिमिकनुसार घेतलेत. तर कशी वाटली तुम्हाला ही खरेदी मूळचंदवाली? कमेंट करून नक्की सांगा. पुण्यात जे कोणी असतील तर ते मूळचंदमध्ये जातात का, आणि मूळचंदमध्ये तुम्ही खरेदी केली आहे का, तुम्हाला ऑफ मिळतं का सेलमध्ये. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते व्हिडिओ काढायला नाही म्हणतात बरं का, आणि मग आपल्याला नंतर रेटिंग मागतात. म्हणजे आपल्याला व्हिडिओ काढू द्यायचं नाही आणि त्यांना आपण रेटिंग द्यायचं, हा कुठला न्याय आहे, मला काही कळलं नाही. आणि पुणेकरांची एक पाटी पण मी तुम्हाला दाखवली आहे, नक्की सगळा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. बरं, तुम्हाला सगळा हा व्हिडिओ दाखवला, मी हे सगळे शॉपिंग दाखवलं. तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जाऊन करून या, कारण मला खरेदीला पैसे लागले, पण तुम्हाला सबस्क्राईब करणं फुकट आहे. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.